तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाशिम पोलिसांकडून धडक मोहीम राबवत जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात येत आहे। नुकतीच वाशिम जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत। 19 ऑक्टोबरच्या रात्री 2 इसम गांजा घेऊन कारंजाकडून मंगरुळपीरकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। यावरून पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी त्वरित स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 पथकासह छापा टाकून सदर इसमांना रंगेहात अटक केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर दयाराम मुखमाले वय वर्ष 25 राहणार गोगरी तालुका मंगरुळपीर व कृष्णा उर्फ कुणाल गजानन पुसाडे वय वर्ष 21 राहणार शेलू बाजार यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कलम 8 क 20 ब NDPS ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेत पोलिसांनी आरोपींकडून 12 किलो गांजा व इतर साहित्य जप्त केले आहे। MCN मराठी न्यूज साठी राजेश वानखडे, वाशिम।